लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी आज कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे। तर मे महिन्याचा हप्ताही लवकरच दिला जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय। तर अनेक सरकारी महिला कर्मचारी योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे। ज्या महिला पैसे परत करणार आहेत त्यांच्या बाबतीत काही निर्णय होऊ शकतो असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। आणि लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत काही सरकारी कर्मचारी महिला या सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याचाही ते लाभ घेतात। मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, असं होताच कामा नये आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी काही 2.5-3 हजार महिला 2600 महिला त्या समोर आलेल्या आहेत, त्यांची नावं समोर आली आहेत, त्यांचा या योजनेतून बाद केलं जाईल। त्यांना यापुढे त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।